राज्य सरकारने विदेशी दारूवर 18 ते 20% उत्पादन शुल्क वाढविले आहे। त्यामुळे राज्याच्या तिजोरीत 500 कोटीचा महसूल जमा होईल। शासनाला महसूल अपेक्षित असेल तर चंद्रपूरची दारूबंदी हटवावी। दुप्पट तिप्पट किमतीला दारू विकत घेऊन पिणाऱ्यांचे पैसेही वाचतील, असा दावा लिकर असोसिएशनचे सल्लागार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी केला। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शासनाने विदेशी दारूवर उत्पादन शुल्क आणि राज्यात नवे 1,500 परमिट उघडण्याची घोषणा केली आहे। सोबतच 5,000ची मर्यादा कमी करून 3,000 लोकसंख्या असलेल्या गावात सुद्धा आता दारू दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे। एकीकडे राज्य दारूची दुकाने वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, मग चंद्रपुरातच दारूबंदी का, असा सवाल जयस्वाल यांनी केला। दारूबंदीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, उलट दारूबंदीनंतर त्याचे दुष्परिणामच अधिक जाणवायला लागले आहेत। राज्याव्यतिरिक्त तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा येथील विदेशी दारूची तस्करी चंद्रपुरात होत आहे। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात स्वतंत्र 44 अधिकारी नेमण्याची घोषणा केली होती। त्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आतापर्यंत झाल्या नाहीत। जिल्ह्यात दारूबंदी नसती तर ठाणेदार छत्रपती चिळे यांचीही हत्या झाली नसती। त्यांच्या हत्येला दारूबंदीच कारणीभूत आहे, असा आरोप जयस्वाल यांनी केला। दारूबंदीमुळे हॉटेल व्यवसाय, ताडोबातील पर्यटन यांच्यावर परिणाम झाला आहे। सर्वच उद्योगांवर दारूबंदीचा विपरीत परिणाम जाणवत आहे। त्यामुळे चंद्रपुरातील दारूबंदी हटवावी, या संदर्भात मुख्यमंत्री, उत्पादन शुल्क आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेणार आहे, असे जयस्वाल म्हणाले। महाराष्ट्र शासनाने विदेशी दारूवर 18 ते 20% जो वॅट आणि एक्साइज ड्युटी वाढवला आणि बावनकुळेचं असं स्टेटमेंट आहे की या वाढीमुळे आम्हाला जवळपास 500 कोटीचा फायदा होणार। तेव्हा मला असं लक्षात आलं की चंद्रपूरमध्ये जाऊन तेव्हा दारूबंदी केली, आज 4.5 वर्ष होत आहे दारूबंदीला, पण दारूबंदी मला कुठेच दिसत नाही। आणि जो रेव्हन्यूची गोष्ट आहे तर तो म्हणते की 500 कोटीने आमचा रेव्हन्यू वाढणार, जेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचा रेव्हन्यू त्यावेळेचा 600-700 करोड रुपये होता। आज 4 वर्षात जवळपास 2800 करोडचा लॉस झालेला आहे। आणि आज शासन रेव्हन्यूच्या पाठीमागे पाळत आहे। आणि दुसरं, कालच एक मंत्र्याचं एक नोटिफिकेशन निघालं की जे ग्रामपंचायत 3,000ची होती, कारण की एक नवीन नियमाप्रमाणे 5,000ची जी ग्रामपंचायत होती तिथे दारूबंदी केली होती, त्या अनुषंगाने जवळपास 20% महाराष्ट्रात ग्रामीणमध्ये दारूबंदी होती। पण काल असा GR निघाला की ती दारू चालू करण्यात येत आहे आणि त्याची कटिंग सुद्धा माझ्याकडे आहे। आणि तो GR आज टीव्हीवर सुद्धा दाखवत आहे की ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मद्य विक्रीला परवानगी। ज्या अनुषंगाने तुम्ही जे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने पूर्ण बार, वाईन शॉप जे बंद झाले होते ते संपूर्ण चालू झालेले आहे, त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 4 वर्ष पाहता दारूबंदी कुठेही सक्सेस नाही। म्हणून अशी आमची मागणी आहे माननीय मुनगंटीवारला, माननीय बावनकुळेला, माननीय मुख्यमंत्र्यांना की चंद्रपूरची दारू 1 एप्रिलपासून पूर्ववत सुरू करावी, जेणेकरून लोकांना चांगली दारू मिळेल। आणि चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे आणि औद्योगिक जिल्हा असल्यामुळे इथे कामगार वर्ग 2 ते 3 लाखच्या प्रमाणामध्ये आहे, इंडस्ट्री आहे, क्लब्स आहे आणि ताडोबासारखं राष्ट्रीय उद्यान आहे। म्हणून इथे चंद्रपूर जिल्ह्याची दारू ही पूर्ण सुरू करावी। त्यामुळे राज्याच्या तिजोरीत 500 कोटीचा महसूल जमा होईल। शासनाला महसूल अपेक्षित असेल तर चंद्रपूरची दारूबंदी हटवावी।